नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कथेच्या पुढील भागाला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आतापर्यंत आपलं रंग मराठी 2.0 यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि कथेचा आनंद घ्या. सुरुवात करूयात. वहिनी, मला थोडंसं विचारायचं होतं, विचारू का? ॲडमिशन झाल्यावर ते दोघं कॉलेजमध्ये थोडा वेळ बसलेले होते. हो विचारा ना, कसं बसं पिया बोलली. तो काय विचारणार हा अंदाज होता तिला, म्हणून त्याला नाहीच बोलायचं होतं, पण ती तसं करू शकत नव्हती, म्हणून तिला त्याचं होच बोलावं लागले. ते दादाने कायाच्या मागे गाड्स का आणि कधी लावले होते? प्रथमेशने कायाने सांगितलेलं तिकडूनच विचारायला सुरुवात केली. गाड्स कधी? मला नाही माहिती. कायासुद्धा काही बोलली नाही. मी तिला विचारून सांगेन. उगाच काहीतरी सांगायचं म्हणून ती सांगत होती, पण तिच्या आवाजात एक वेगळंच दडपण आलेलं होतं. उगाच जास्त एक्सप्लेन केल्यासारखं ती बोलू लागली होती. इट्स ओके वहिनी, तुम्हाला नाही सांगायचं तर मला नका सांगू. उगाच खोटं नका बोलू. मला कळतंय तुम्ही माझ्याशी खोटं बोलता. तुम्हाला नाही जमत ते. उदास चेहऱ्यावर उगाच स्मित ठेवत तो बोलला. त्याचं ऐकून तिलाच कसं तरी झालं, पण सर्वांना सांगून तिला उगाच नवीन काही गोंधळ नव्हता करायचा. त्या दिवशी कायाच्या नावाने सर्व चिडवत होते, ते मनाला लावून नका घेऊ. तसं काही होणार नाही, प्रथमेशने सांगितलं. असलं तरी त्याच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. प्रथमेश, दादा सॉरी, तुम्हाला वाईट वाटलं असेल तर मी पण ते खरंच नाही सांगू शकत. कदाचित मी हे सांगितलेलं तुमच्या दादालाही नाही आवडणार. कायालाही त्यांनी मला ते न सांगण्यासाठी बजावलं होतं, पण तिनं ते सांगितलं. कायाचा स्वभाव वाटून पियाच्या गालावर हसू आलं होतं. तसं प्रथमेशने मानस डोलावली. ते पुढे काही सांगणार नाही ते जाणून तो तिकडूनच उठला. त्याच्या पाठोपाठ पियासुद्धा उठली. तिला खरं तर वाईट वाटत होतं, पण पर्याय नव्हता तिच्याकडे कुठलाच. उद्यापासून कॉलेज आणि नंतर ऑफिस. इथून कसं जायचं यायचं ते सांगा. गाडीत बसल्यावर विषय बदलतच उगाच प्रथमेश बोलत होता. उद्या आली की बघते, होईल हळूहळू सवय. मंदस्मित करत पिया बोलली. वहिनी, दादाने तुला पब्लिक ट्रान्सपोर्ट सांगितलं असलं तरी त्याचं काही ऐकू नकोस. सरळ रिक्षा कर, नाही तर मी आजीला सांगून गाडी पाठवत जाईन. आजी जर मध्ये पडली तर दादा काहीच बोलणार नाही. प्रथमेशने पियाच्या काळजीने बोलू लागला. थँक्यू, पण मला आहे सवय. नाही आवडत सुद्धा आणि आवडतं सुद्धा मला. तिनं हसतच मान्य केलं. घरापासून कॉलेज लांब आहे आणि परत इथून ऑफिस, म्हणजे मला आवडतं ट्रेनचं ट्रॅव्हल, पियाने एक्साइटमेंटमध्ये सांगितलं. डिस्टन्स जास्त असल्याने ट्रेनचा प्रवास करून जाणं हाच एक ऑप्शन तिच्याकडे होता. घर आणि ऑफिस डिस्टन्स कमी असला तरी कॉलेज पूर्ण विरुद्ध दिशेला होतं, त्यामुळे तिला आता ते सर्व मॅनेज करावं लागणार होतं. तिने सांगितलं तसं तो पुढे काहीच बोलला नाही. आजपासून मला काम असेल ना? पहिल्या दिवशी काय असेल, खूप दिवसांनी ऑफिसला जाणार म्हणून खूपच खुश होती ती. तुम्ही माझ्या नाही राहुलच्या अंडर असणार आहात. त्याच्याकडे सध्या खूपच मोठे आणि वेगवेगळे प्रोजेक्ट्स चालू झालेले आहेत. तुम्हाला त्याच्याकडे खूप काही शिकायला मिळणार आहे, प्रथमेशने माहिती दिली. बिचारा याच गोष्टीसाठी लवकर कुणालच्या हातून मरणार होता. मी नक्की शिकून घेईल. राहुल कोण आहे ते जाणून घेण्याची तिची इच्छा होती, त्यामुळे तिने फक्त कामच ऐकूनच हसत मान डोलावली. प्रथमेश, दादा, ते राहुल सरांना सांगू नका मी तुमची वहिनी आहे ते. काहीच कचरतच पियाने सांगितलं. तसं त्याने हसतच मान डोलावली. बोलत बोलत ते दोघेही ऑफिसच्या इथे पोहोचले सुद्धा. पियाचं लक्ष नसल्याने तिला ऑफिस आल्याचं समजलंच नव्हतं, नाहीतर आधीच ती उतरली असती. पण असो, आता ती ऑफिसमध्ये पोहोचली होती. बेस्ट लक. प्रथमेशने तिला हसूनच विश केलं आणि कितव्या फ्लोअरला जायचं आहे ते सुद्धा तिला त्यानं सांगितलं. यांना माहिती होतं आज माझा ऑफिसचा फर्स्ट डे आहे. कॉलेजसुद्धा जाणार होते मी, कॉलेजला सुद्धा. ते पण एक फोन नाही का साधा मेसेजसुद्धा नाही. मी लावला की बोलतील बिझी आहे म्हणून. इथेच आहे तिथेच आहे. पूर्ण लिफ्टमध्ये कुणाला शिव्या घालत मनातच चरफडत तिला जायचं होतं. त्या फ्लोअरला गेली. लिफ्टच्या इथेच एक छोटंसं रिसेप्शन होतं. येस मॅम. पियाला तिथं बघून रिसेप्शनवर असलेली व्यक्ती बोलली. मी पिया जाधव, न्यू जॉईनिंग. बॅगेत असलेला ऑफर लेटर काढून दाखवत पियाने सांगितलं. तसं त्यासमोर रिसेप्शनवर असलेल्या मुलीने तो लेटर घेऊन वाचला. तू थांब थोडा वेळ, मी तुझ्या डिटेल्स विचारते. न्यू जॉईनिंग आहे हे कळताच रिसेप्शनवर असलेल्या मुलीचा टोन लगेचच बदलला होता. तिनं कोणाला तरी फोन लावून पियाची सर्व डिटेल्स विचारून घेतली, तर एकीकडे पियाला न्याहाळत होती. हाय, तुझा ID बनून येईपर्यंत हाच कंपल्सरी ID घालायचाच असतो.
ती थोडी फार विनंती केली. 2 मिनिटं थांब, तिकडे बस. माझं ते झालं की तुला तुझा डेस्क दाखवते. अतिशय रूढ पद्धतीने ती पियासोबत बोलत होती, पण पियाला त्याचं काहीच वाटत नव्हतं. ती असं का वागत आहे हे सुद्धा पियाला समजत होतं. मोहिते ग्रुपचं ऑफिस म्हणजे अगदी 5 स्टार हॉटेल्सना लाजवेल असंच काहीसं होतं. त्यात काम करणाऱ्या सर्वांचेच कपडे अगदी स्टँडर्ड आणि मॉडर्न होते. काही मुलींनी घातलेले पंजाबी ड्रेसमध्ये सुद्धा त्यांची श्रीमंती आणि कॉन्फिडन्स दिसून येत होता. त्या मानाने पिया फ्रेशियर होती आणि तिची ड्रेसिंग स्टाईल म्हणजे अगदी साधी. आजीने तिला दिलेले काही ड्रेस होते, पण ते तिनं अजून वापरायला काढले नव्हते. तिच्या साध्या ड्रेसिंगमुळे आणि चेहऱ्यावर असलेल्या लो कॉन्फिडन्समुळे समोरचा सहजपणे तिच्यावर रुबाब दाखवायचाच. गुड मॉर्निंग सर. पिया तिच्या विचारात हरवली असतानाच रिसेप्शनला असलेली मुलगी उठून उभी राहिली. तिच्याच विचारात असलेली पिया लगेचच भानावर सुद्धा आली. समोर कुणाल तिच्याकडेच बघत होता. तर रिसेप्शनला असलेली मुलगी अचानकच आलेल्या कुणालला बघून चांगलीच गोंधळलेली होती. लाईट पिंक शर्ट, त्यावर ब्लेझर, ब्रँडेड वॉच, त्याच्या चेहऱ्यावर असलेला कमालीचा तो कॉन्फिडन्स. पिया पापणी न हलवता त्यालाच पाहत होती आणि त्याने ती तिकडे नाहीच या आविर्भावात इग्नोर केलेलं. गुड मॉर्निंग मंद स्मित करत तो बोलला, पण दुसऱ्या सेकंदाला त्याने कपाळावर अगदी अटी पाडली. व्हाय शी इज सिटिंग हिअर. ती इथे का बसली आहे? कुणालने पियाला न विचारताच रिसेप्शनवर विचारलं. सर, शी इज अ न्यू जॉईनिंग. सर, ती नवीन आहे, तिने सांगितलं. त्याने ती कोण आहे हे विचारलं नव्हतं, तरी त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर न देता भलत्याच प्रश्नाचं उत्तर मिळालं म्हणून त्याला काहीसा राग आलेला. पण तो शांत होता. डज नॉट शी हॅव एनी वर्क. तिला काही काम नाही का? कुणालने एकदा पियाकडे बघितलं आणि पुन्हा रिसेप्शनवर असलेल्या मुलीकडे बघून पुन्हा विचारलं. सर, ती बोलतच होती की तितक्यात प्रथमेश तिकडे आला. मुक्ता, तू तुझं काम कर, यांना मी सांगतो. कुणालच्या कपाळावर पडलेल्या आठ्या बघूनच प्रथमेशने लगेच बाजू सांभाळून घेतली. प्रथमेशचं ऐकून मुक्ता शॉकच झालेली. पिया आली आणि अगदीच 5 मिनिटात कामाशिवाय जास्त न येणारा कुणाल तिकडे आला होता. त्याच पाठोपाठ प्रथमेश सुद्धा आला होता. हे कमी की काय प्रथमेश स्वतः तिला काम समजावून सांगणार होता. डू युअर वर्क. तू तुझे काम कर, मुक्ताकडे असं बघताना कुणालने सांगितलं आणि तो तसाच निघून गेला. पियाकडे त्याने एकदाही बघितलं नव्हतं. तुम्ही चला, मी सांगतो तुम्हाला. प्रथमेश कुणालच्या मागे जात बोलला तसं पिया सुद्धा त्याच्या पाठोपाठच गेली. तू कुठे होतास? कुणालने आवाजातच जरब आणतच विचारलं. पिया जॉईन होईपर्यंत सर्व काम प्रथमेशला सोपवलेलं होतं आणि आता ती एकटीच होती म्हणून कुणालने काहीसं चिडून त्याला विचारलं होतं. ते मला कॉल आलेला म्हणूनच, प्रथमेशने बिचकतच सांगितलं. इथलं झालं की मला येऊन भेट, सांगत कुणाल दुसऱ्या दिशेला निघून गेला. यार, हा काळ्या तर सडूच आहे. अजिबात ओळखत नाही. ओळखच नाही दाखवली की स्माईल नाही केली. त्या मुक्ताकडे बघून तर त्याला स्माईल देता आली. सर्व हिरो असेच सडू असतात का? किती तो ॲटिट्यूड. आणि प्रतिलिपीची तूच माझी गुरु. हा काळा इतका सडू असेल असं कधीच वाटलं नव्हतं मला. ऑफिसमध्ये माझ्याकडे बघतसुद्धा नाही हा. निदान घरी चांगला तरी असतो. मला ऑफिसमध्ये साधी ओळखसुद्धा नाही दाखवली आहे ना. मी तुम्हाला घरी ओळख नाही दाखवणार, बघाच तुम्ही. मला ते जमेल ना? कुणाल आणि प्रथमेशच्या पाठी जात असताना पियाच्या डोक्यात मात्र भलतंच काहीतरी चाललं होतं. वहिनी चला, प्रथमेश बोलला तसं तिनं आजूबाजूला बघितलं आणि कोणीच बघितलं नाही हे बघून तिनं हुश केलं. राहुल, या फ्रेशियर आहेत, आजपासून तुला जॉईन होणार आहेत. त्या अजूनच शिकत आहेत, सो तू ते मॅनेज कर. प्रथमेशने थोडक्यातच माहिती दिली होती. प्रथमेश सर, इतक्या लेट? हाफ डेला ती आलेली बघून राहुलच्या कपाळावर आटी आलेली. त्या शिकत आहेत, प्रथमेशने आवाजात थोडी जरब ठेवत म्हणाले. शेवटी तोही एक मोहितेच होता. त्याच्यापुढे त्याच्याच ऑफिसमध्ये बिनामतलब त्याला प्रश्न करायला तो कसं का देणार होता कोणाला? ओके सर, राहुल काहीसा बिचकतच बोलला. तुझ्या अंडर त्यांना चांगलंच शिकायला मिळेल म्हणूनच ठेवलेलं आहे, समजलं? फ्रेशियर आहेत म्हणून त्यांना इग्नोर करू नकोस. राहुलच्या प्रश्नानंतर आवाजात थोडीशी जरब ठेवतच त्याने ते सुद्धा सांगितलं होतं आणि राहुलने मान हलवली. पियाचा निरोप घेऊनच प्रथमेश कुणालला भेटायला त्याच्या केबिनमध्ये गेला होता. मी राहुल, त्याने पियाला ओळख करून दिली. मी पिया. पियाने सुद्धा स्मित हास्य करतच ओळख करून दिली. तू कोणाच्या ओळखीने इथे लागली आहेस का?
याआधी कधीच इथे कोणी पार्ट टाईमसाठी जॉईन नाही केलं, त्यात फ्रेशियर तर नाहीच नाही, राहुलने सांगितलं. गेले काही वर्ष तो मोहिते ग्रुपमध्ये होता, त्यामुळे त्याला बरंच काही माहिती होतं. पियाचं असं जॉईन होणं त्याच्यासाठी नवीनच होतं. ते आजींनी सांगितलं आहे, बॉक्स स्माईल करतच तिने सांगितलं. तरीच आजी खूप चांगल्या आहेत. संधी मिळाली आहे तर त्या संधीचं सोनं कर आणि आता शिकून घे, राहुलने तिला तिचा डेस्क दाखवतच सांगितलं. तो अधूनमधून तिला निरखून बघत होता, पण त्याला ती अजिबातच ओळखीची वाटत नव्हती. न्यूजमध्ये तिचा व्हिडिओ व्हायरल झालेला, पण गेल्या महिन्याभरात तिच्या चेहऱ्यावर आलेल्या ग्लोमुळे ती अजूनच सुंदर दिसू लागली होती. त्या व्हिडिओमधल्या तिच्या लुकमध्ये आणि आत्ताच्या लुकमध्ये जमीन आसमानचा फरक होता. त्यामुळे तिच्या व्हिडिओकडे बघून एका महिन्याआधी न्यूजमध्ये झळकणारी ही तीच आहे हे कोणी सांगू शकत नव्हतं. पहिलाच दिवस असल्याने तिला सर्व फक्त बघायलाच सांगितलेलं. काही अडलं तर डायरेक्ट राहुलला न विचारता राहुलच्या अंडर काम करत होती तिला विचारायला सांगितलं होतं. ॲडमिशन झालेलं, प्रथमेश कॅबिनमध्ये येताच कुणालने विचारलं. तसं प्रथमेशने कुणालला तिच्या कॉलेजमध्ये ॲडमिशनपासून ते कॉलेजच्या टायमिंगपर्यंत सर्व डिटेल्स दिल्या. ऑफिसमध्ये सुद्धा ती कोणाच्या अंडर आहे हे सर्व काही विचारलं होतं. याबद्दल त्याने प्रथमेशला काहीच इन्स्ट्रक्शन्स केलं नव्हतं, त्यामुळे आता त्याने ती सर्व डिटेल्ससुद्धा विचारल्या. राहुलच्या अंडर, प्रथमेशने सांगितलं आणि कुणालची एक भुवई उंचावली. बोलला काहीच नाही. ते सकाळी कमलेश काका बोलले होते वहिनीला राहुलच्याच अंडर ट्रेनिंग घेऊ देत म्हणून. कुणालची भुवई उंचावलेली बघून प्रथमेशने सांगितलं, ठीक आहे, तू सुद्धा लक्ष ठेव. कुणालने त्याला सांगितलं तसं तो थोडा वेळ बोलून प्रथमेश निघून गेला. कुणाल मात्र त्याच्याच विचारामध्ये होता. राहुल, कुणाल पुटपुटला. कमलेशचा निर्णय तो मानणार होताच असं नाही. तो फक्त आणि फक्त आजीचा एकही शब्द खाली पडू देत नव्हता. बाकी कोणाच्या सांगण्याचा त्याच्यावर काही परिणाम होत नव्हता. आत्तासुद्धा त्याने कमलेशचं ऐकलं होतं, कारण राहुलकडे असलेल्या प्रोजेक्ट्समधून पियाला कमी वेळात जास्त शिकायला मिळणार होतं. पण आजी जे बोलली होती ते डोक्यात काही केलं जात नव्हतं, घुमतच होतं. त्यामुळे त्याच्या आता त्याला राहुलचा काही प्रमाणात रागसुद्धा येऊ लागला होता. पिया तिचं काम शिकून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करत होती. यातच तिचा पहिला दिवस गेला. ती आल्या झालेल्या भेटीनंतर पुन्हा कुणालची आणि तिची भेट झालीच नव्हती. प्रथमेश मात्र एकदा तिला भेटून गेलेला होता. तिच्या शांत स्वभावामुळे पहिल्या दिवशी तरी तिचं कोणीही फ्रेंड झालं नव्हतं. पिया आलीस कसा गेला ऑफिसचा आजचा पहिला दिवस. देवाजवळ दिवा लावूनच आजी हॉलमध्येच बसलेल्या. खूप मस्त, राहुल सरांकडून खूप काही शिकायला मिळणार आहे, खुश होतच पियाने सांगितलं. आजी फक्त गालात हसत हसल्या. जा फ्रेश होऊन ये, मग चहा घेत घेत मस्त गप्पा मारू, आजींनी सांगितलं. तसं तिने हसतच मान डोलावली. बरं वाटतंय ना आता? नाही तर आराम कर, आजींनी सांगितलं. आता मी ठीक आहे आजी, मी फ्रेश होऊन येते. पिया तिच्या रूममध्ये जाऊन फ्रेश होऊन आली. ती खाली आली तेव्हा शिकत असलेली वानरसेना हॉलमध्येच जमली होती. बाकीचे सर्वजण ऑफिसलाच होते. पियाची सर्वांसोबत मस्ती चालूच होती. आजींना ऑफिसमध्ये काय काय केलं ते सर्व काही ती सांगून टाकलं. कुणाल अगदी जेवायच्या वेळेवर आलेला. पिया मात्र खालीच होती. तो आल्याचं बघून सुद्धा ती ना रूममध्ये गेलेली ना त्याच्याकडे बघितलं होतं. जेवताना सुद्धा ती त्याला इग्नोर करतच होती. हिला काय झालंय? घरी आल्यापासून बघतोय, माझ्याकडे बघत सुद्धा नाही. ही तिची नाटकी बघून कुणाल मनातच विचार करू लागला होता. नंतर बोलू असं विचार करून तो गप्प त्याच्या पुढ्यात असलेलं संपवत होता. जेवण झाल्यावर तो लगेचच त्याच्या रूममध्ये जाऊन त्याचं काम करत बसलेला. तर पिया मात्र उगाच त्याच्याशी बोलायला लागू नये म्हणूनच खाली टाइमपास करत बसली होती. थोडा वेळ टाइमपास करून ती रूममध्ये गेली. रूममध्ये आल्यानंतर सुद्धा उगाचच त्याच्याशी बोलायला लागू नये म्हणूनच लगेचच ती फ्रेश व्हायला गेली. फ्रेश झाल्याच्या नंतर सुद्धा लगेच जाऊन सोफ्यावर झोपली. तिची ती लगबग इतकी होती की कुणाल काही बोलण्याआधी ती तिकडून गायब झालेली असायची. हिला रोज वेगळं सांगायचं आहे का? बेडवर झोपण्यासाठी खरंच बावळट आहे ही. काल इतकं सांगून सुद्धा आज तिनं तेच केलंय. आज तर सकाळपासून एक फोन नाही की मेसेज नाही. तिला सोफ्यावर झोपलेली बघूनच तो मनातच विचार करत होता. पिया बेडवर झोप, शक्य होईल तितका नॉर्मल आवाज ठेवतच तो बोलला. पण ती जराही हल्ली नाही. आय नो तू जागी आहेस, सो डोंट वेस्ट माय टाईम. काहीसं चिडून तो पुन्हा बोलला, पण तिचं पुन्हा तेच होतं. ती काहीच बोलली नाही.
आता जर इथे येऊन झोपली नाहीस तर ना फक्त एक पालीला नाही तर तिच्या पूर्ण फॅमिलीलाच तुझ्या अंगावर सोडेल. चिडूनच तो बोलला, पण ती काहीच बोलली नाही. तो फक्त तिची ती नाटकी बघतच होता. हा काय त्या पालीचा रिंगमास्टर आहे का? आला मोठा माझ्या अंगावर पालीची पूर्ण फॅमिली सोडणारा. मनातच चरफडत ती या कुशीवरून त्या कुशीवर झोपायचा प्रयत्न करत होती. पण त्या तिच्या हाईट इतकाच असलेल्या सोफ्यावर तिला ते नीट जमत नव्हतं. आता लगेच नाही आलीस ना तर, तो रागात येऊन बोलत उठल्याचं जाणवलं तसं ती पटकन उठून बेडवर जाऊन त्याच्या उलट दिशेला तोंड करून झोपली होती. तो तिची गडबड बघून गालातच हसला होता. काळ्या पालींचा रिंगमास्टर. पिया मनातच चरफडत होती. त्याने त्याचं काम तर आवरलं आणि लगेच तो सुद्धा तिच्या बाजूलाच झोपला होता. आता हा मला त्याच्या मिठीत घेईल का? त्याला झोपलेलं बघूनच पिया मनातच विचार करत होती आणि फक्त विचारानेच तिच्या अंगावर एक गोड शहारा सुद्धा येऊन गेला होता. आज काही झालं तरी मी तिच्याशी लग्नाबद्दल बोलणार आहे, कुणाल मनातच विचार करत होता. तर प्रेक्षकांनो, हा होता कथेचा एक भाग. सर्व कथेचे भाग तुम्हाला आपल्या या चॅनलवर पाहायला ऐकायला मिळणार आहेत. त्यासाठी रंग मराठी 2.0 चॅनल सबस्क्राईब करा.